आता काही नाही, आता आपण कणिक भिजवूया, हे तोपर्यंत थंड होते. ठीक आहे हा? ठीक आहे, मग आपण एक काम करू, जरा हा शिस्तीत हे मिक्स करून घेतो. हा म्हणजे कसं साटोरीच्या आतलं सारण कसं छान झालं पाहिजे. तिकडे विदर्भामध्ये खसखशीचा वापर पण खूप होतो ना. हो, खसखसची भाजी वाटून अख्खी. आता काय करायचंय? आता हे गव्हाचं पीठ 2 घ्यायचं, म्हणजे वाटीभर, अर्धी वाटी मैदा मळायचं ना हा आपल्याला. मळायचा आहे त्याच्यामध्ये. चला, काय घ्यायचं आधी? गव्हाचं पीठ द्या, मी तुम्हाला मदत करतो. हा, चालेल. 2 चमचे मैदा पुरे का? पुरे. चिमटीभर मीठ, मीठ, तेल थोडं, तेल किंवा तूप घ्या, तूप आहे ना. तेल घालू थोडं. चालेल. तुपाचे लाड मगाशी केले आपण हा, कढईत चालेल, टाकून. चालेल. बघा किती लागणार आहे. बस बस, पुरे झालं. आता हे पाणी टाकून भिजवायचं आहे. बर, बरं मला सांगा, विदर्भात काय, मराठवाड्यात काय, वाळवणीचे बरेचसे पदार्थ केले जातात. हो तुम्ही करता कुठले असे? हो, करते ना. कुठले? भाज्यांचे सांडगे, परत लाल भोपळ्याच्या पुऱ्या, पुऱ्या, त्या करून. खारवड्या करतात का हा, तुमच्याकडे? खारवड्या करतात. ज्वारीच्या पिठाच्या? ज्वारीच्या पिठाच्या. त्या पण फार छान हो लागतात. हो, छान. वा, छान, आता पीठ मळून तयार झालेलं आहे. मस्त, छान. मला एक मात्र अंदाज आलाय, तुम्ही आता वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता, हा बक्षिस मिळवता, हा हाताला छान चव असणारच आहे. मग तुम्हाला कधी असं वाटलं नाही की आपण पदार्थांचा काहीतरी छोटेखानी व्यवसाय करावा? हा. असं कधी वाटलं नाही? नाही, तसं नाही वाटलं. पण घरच्यासाठी मी असं कोणी आलं तर त्यांच्यासाठी आवर्जून म्हणजे छान छान पदार्थ बनवते. चला, आता आपण पुढे करूया. काय करायचंय? आता साटोरी बनवायची आहे. चला, घ्या करायला. याचे गोळे बनवावे लागेल पहिले. ह्याचे का? हो. बर, मोहाचं जे सारण आपण तयार करून घेतलं ते ह्याच्यात भरायचं. मस्त, छान. आणि हे पोळीसारखं भाजून घ्यायचं का? पोळीसारखं. हे साटोरीचं सारण. चला, आता आपण गॅस लावून घेऊ हा. आणि साटोरी मस्तपैकी भाजून घेऊ. शोभनाजी, साटोरी कशावर भाजायची? तव्यावर. ते झालं हो, पण म्हणजे तुपावर का तेलावर? तुपावर. घालू का तूप? हो, तूप घाला. सावकाश टाका. मस्त. तुमच्या मिस्टरांना तुमच्या हातचा कुठला पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो? सगळेच पदार्थ आवडतात. तुम्हाला ते कधी काही करून खाऊ घालतात की नाही? चटणीचे प्रकार खूप करतात. चटणीचे प्रकार? कोणती चटणी? चटण्याचे त्यांचे प्रकार ते पण हे म्हणजे खवय्यगिरीमध्ये आहे. ते पण पाककलामध्ये भाग घेतात आणि जिंकून पण येतात बक्षीस. तुमचे मिस्टरही पाककला स्पर्धेत भाग घेतात? हा हा. मग दोघेही जोडी जोडीने घेतात काय? नाही, कधी जोडीने घेतो. आता उलटा पलटा. हा, उलटा पलटा. छान झाली की हो. मग खरपूस झाली एकदम. वा, झाली आहे साटोरी तयार. आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. मस्त. वा, मोहाचं फूल काय असतं मी आज पहिल्यांदा पाहिलं. आणि मोहाच्या फुलाचे पदार्थ होतात म्हणजे एकच आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. गमतीत लोक म्हणतात मोहाची घेतली का, पण आज मोहाची फुलं आपण घेतली आणि त्याची साटोरी केली बारीक करून. फार छान. मी हा पदार्थ पहिल्यांदा खाणार आहे. पण तुम्हाला जर हा पदार्थ खायचा असेल, चंद्रपूर विशेष पदार्थ आहे मोहाच्या फुलाची साटोरी. लागणारं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. मोहाच्या फुलांची साटोरी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 45 मिनिटे. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: सुकलेली मोहाची फुलं 1 वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी, मैदा 2 चमचे, ओलं खोबरं 1 वाटी, गूळ 3 चमचे, तूप 2 चमचे, काजूची पूड 1 छोटी वाटी, जायफळ पूड पाव चमचा,
वेलची पूड अर्धा चमचा, मीठ चिमूटभर. कृती: प्रथम एका कढईत सुकलेली मोहाची फुलं भाजून घ्या. भाजून घेतलेली फुलं मिक्सरमध्ये वाटून त्याची पूड करून घ्या. एका कढईत तूप घाला. त्यात वाटलेल्या मोहाच्या फुलांची पूड, ओलं खोबरं, काजूची पूड, गूळ आणि वेलची पूड घालून परतून घ्या. आता गॅस बंद करून त्यात जायफळ पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्या. एका बाजूला गव्हाचं पीठ, मैदा, मीठ, चमचाभर तेल आणि पाणी घालून मळून घ्या. आता मळून घेतलेल्या मिश्रणाचे गोळे करून घ्या. त्यात तयार मिश्रण भरून पोळी लाटून घ्या. तव्यावर तूप घालून पोळी भाजून घ्या. मोहाच्या फुलांची साटोरी तयार. मोहाच्या फुलाची साटोरी माझ्या समोर आहे आणि मला मोह आवरेल असं कसं काय शक्य होईल? जास्त मोहाचं फुल खाल्लं तर झोप येऊ शकते, बरोबर ना? पण तसं तर प्रत्येक पदार्थाची एक वेगळी बाजू आहेच की. खसखस जास्त खाल्ली तरी झोप येऊ शकते, हो की नाही? आपण प्रमाणात खायचं. मी तर फार प्रमाणात खातो बाबा. घ्या ना तुम्ही पण एक घास घ्या ना, आपलंच घर आहे. घ्या. Cheers. भेटूया पुढच्या छान झाली. गुळाचा गोडवा, खोबऱ्याचा छान त्याच्यामध्ये घातलेला खीस आणि मोहाच्या फुलाचा एक वेगळा स्वाद. अप्रतिम, फार सुरेख, एक खरपूस पदार्थ आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही हा ब्रेकफास्टला वगैरे सुद्धा घेऊ शकता, हो की नाही? रोजची पोळी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. तुम्हाला माहितीये का शोभनाताई, आपल्या घराघरामध्ये असे काही पदार्थ असतात ज्याचा आपल्या तब्येतीला फार फायदा असतो. उदाहरणार्थ आपण लसूण खातो, त्याचाही फायदा आहे. अद्रक खातो, त्याचा फायदा आहे. पण कुठल्या पदार्थाचा फायदा आहे हे आपल्याला माहिती नसतं. आणि आजचं सुपरफूड जे तुम्ही आम्हाला इथे खाऊ घातलं ते म्हणजे मोहाचं फूल. तब्येतीला फार चांगलं आहे. काय होतं, एकतर या फुलामध्ये नैसर्गिक साखर तुमच्या शरीराला मिळते. यात 70% पेक्षा जास्त साखर असते. त्यामुळे गूळ किंवा साखरेला हा एक आरोग्यदायी पर्याय ठरतो. रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण यात लोह भरपूर असल्याने ॲनिमिया सारख्या आजारांवरती आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ही फुलं अत्यंत गुणकारी आहेत. शिवाय बाळंतिणीचं आरोग्य सुधारतं. बाळंतिणीला दूध कमी येत असल्यास ही फुले शिजवून दिली जातात, ज्यामुळे नैसर्गिकरित्या दूध वाढण्यास मदत होते. त्वचेचं रक्षण करतं. आजकाल आपण सगळे स्किनची काळजी घेतो. या मोहाच्या फुलांच्या तेलाचा वापर केल्यामुळे खाज किंवा त्वचेची जळजळ यासारखे विकार होतात दूर. शोभनाताई, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? इथे येऊन खूप छान वाटलं. आम्ही सारे खवय्ये आणि या व्यासपीठावर मला एक मोहाची साटोरी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे खूप खूप खवय्यांचे आणि जी मराठीचे धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही इथे आलात, आम्हाला फार छान वाटलं. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या पाककलाच्या स्पर्धेमध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत. इथून पुढे तुम्हाला खूप बक्षिसं मिळावी. तुम्हाला शुभेच्छा देतो. छान आनंदी राहा. आणि तुम्हाला जाण्यापूर्वी झी मराठीकडनं एक छोटीशी भेट. धन्यवाद आणि खूप मनापासून शुभेच्छा. चला खवय्यांनो, चंद्रपूरहून आलेल्या शोभनाजींना आता मी करतो टाटा. तुम्ही कुठेही जाऊ नका. आग्रहाची विनंती आहे, पुढच्या भागात मला आवर्जून भेटा. काय प्रत्येक घरातल्या प्रत्येकाच्या हातची चव वेगळी असते आणि ती या मंचावरती आल्यामुळे ती जगापर्यंत पोहोचते. आणि हेच आम्हाला आवडतं की वेगवेगळ्या चवी तुमच्या घरापर्यंत नक्की पोहोचाव्या. पाहत आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, स्पेशल पार्टनर ग्लिटो 3-in-1 क्लीनर आणि नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी. बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि टेस्ट पार्टनर के प्र फूड्स. बाय. धन्यवाद.